वेळेला आम्ही सभागृहामध्ये या संदर्भातली विशेष चर्चा ही सभागृहाचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष महोदय असतील किंवा वरती विधान परिषदेचे सभापती महोदय असतील यांनी घडवून आणली। कालपासूनच महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे। साधारण महिन्याचे 1500 आणि महिन्याचे 1500 असा एकत्रित लाभ आम्ही त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीने यशस्वी राबवून अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे। अवधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्यातील 12 जिल्ह्यांमधील सुमारे 85 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। हा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेला असून त्यासाठी थेट आदेश देण्यात आले आहे। मात्र हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाहीत, हे सरकारने स्पष्ट केले आहे। नोव्हेंबर महिना म्हणजे 17वा हप्ता आणि डिसेंबर महिना म्हणजे 18वा हप्ता, हे दोन्ही हप्ते आता सरसकट एकत्र दिले जाणार आहेत। मात्र या एकत्रित हप्त्यासाठी सरकारने नवे नियम लागू केले आहेत। 17वा आणि 18वा हप्त्या वाटपासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। आता 4 महत्त्वाचे नियम कठोरपणे लागू केले जाणार आहेत। ज्या महिला हे 4ही नियम पूर्ण करतील, ज्या महिला या 4 नियमात बसतील, फक्त त्यांना 17वा आणि 18वा हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 एकत्रित हप्त्यांचे पैसे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। तसेच काही विशेष महिलांसाठी 25,000 रुपयांचे विशेष अनुदान देण्यात येणार आहे। सर्व बहिणींना लाभ का मिळणार नाही? स्वतः मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे। मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ आता सर्व बहिणींना मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे। कारण सरकारने दोन्ही महिने एकत्र पैसे देत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी 4 नवीन नियम लागू केले आहेत। ऑक्टोबर पर्यंत सर्व बहिणींना सरसकट पैसे मिळाले होते, पण यापुढे फक्त 4 नियमात बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत। अपात्रतेचे नवीन नियम, पूर्वी 4 चाकी गाडी असली तर लाभ बंद व्हायचा, आता मात्र 4 चाकी गाडीच नाही तर इन्कम टॅक्स ऑफिसशी संबंधित नवे नियमही लागू झाले आहेत। या नवीन नियमामुळे काल अचानक सुमारे 18 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळे पुढील काळात लाभार्थी महिलांची संख्या हळूहळू कमी होणार आहे। म्हणूनच हे 4 नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। मागील महिन्याचे थकीत पैसे ऑक्टोबर, सप्टेंबर तसेच जुलै, ऑगस्ट महिन्याचे ज्यांचे पैसे थकीत आहेत, या संदर्भातही सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मात्र यापुढे 4 नियमात बसणे अनिवार्य असणार आहे, तेव्हाच पुढील पैसे मिळणार आहेत। नवीन GR आणि KYC संदर्भातील माहिती। या संदर्भात राज्य सरकारने नवीन GR जारी केला आहे। या GR मध्ये 4 नियम कोणते आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, 25,000चे विशेष अनुदान कोणाला मिळणार आहे, KYC संदर्भात काय बदल आहेत, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्व बहिणींना KYC करावी असे नाही। काही प्रकरणामध्ये KYC केल्यानंतर लाभ बंद होऊ शकतो, अशी ही माहिती या GR मध्ये आहे। या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? लाडकी बहीण योजनेत झालेला बदल, लागू झालेले 4 नियम, 12 जिल्ह्यांमध्ये पैसे का आणि कसे वाटप होत आहेत, 4 नियमांतर्गत कोणती कागदपत्रे लागणार, KYC संदर्भात नवीन अपडेट, KYC करण्याची शेवटची तारीख, कोणत्या महिलांनी KYC करू नये, कोणाचा लाभ KYC नंतर बंद होणार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे। पहिला जिल्हा नाशिक, दुसरा ठाणे, तिसरा रत्नागिरी, चौथा सातारा, 5वा नंदुरबार, 6वा जालना, 7वा परभणी, 8वा लातूर, 9वा भंडारा, 10वा नागपूर, 11वा बुलढाणा, 12वा गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले आहे।